गुड आफ्टरनून स्टुडंट्स. तर बघा, मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण रासायनिक बंध बघत होतो. त्यामध्ये आपण पहिला रासायनिक बंध बघितला आयनिक बंध. तर आयनिकमध्ये बघितला आपण की दोन मूलद्रव्यांमध्ये ज्यांच्यावर विरुद्ध प्रभार आहे, एकावर धन आणि एकावर ऋण अशा बंधामध्ये जे विद्युत आकर्षण होतं, त्या विद्युत आकर्षणामध्ये जो बंध तयार होतो त्यालाच आपण आयनिक बंध असे म्हणतो. आणि त्याची दोन उदाहरणे इलेक्ट्रॉन संरूपणाबरोबर आपण इथे स्पष्ट केलेली आहेत. आता जो आपण दुसरा बंध बघणार आहोत तो आहे सहसंयुज बंध. कोणता बंध आहे तर सहसंयुज बंध. तर यामध्ये बघा, जेव्हा सारखे गुणधर्म असलेले मूलद्रव्यांच्या अणूचा संयोग होतो तेव्हा सहसंयुज बंध तयार होतो. सारखे गुणधर्म असलेल्या मूलद्रव्याच्या अणूंचा संयोग होतो. अणूंचा संयोग होऊन जो बंध तयार होतो त्याला सहसंयुज बंध असे म्हणतात. तर बघा, जेव्हा एखाद्या मूलद्रव्याचे गुणधर्म सारखे असतात, म्हणजे एखादा मूलद्रव्य धातू तर दुसरा सुद्धा धातू असतो, एखादा अधातू तर दुसराही अधातू असतो, तर असे जे एकसारखे ज्या ज्या मूलद्रव्यांचे गुणधर्म आहेत त्या मूलद्रव्याच्या अणूंमध्ये जो बंध तयार होतो त्यालाच आपण सहसंयुज बंध असे म्हणतो. तर बघा, अशा अणूंमध्ये इलेक्ट्रॉनचे आदान प्रदान किंवा देवाणघेवाण होऊ शकत नाही. त्यालाच आपण सहसंयुज बंधालाच कोव्हॅलेंट बॉन्ड असं म्हणतात. तर आपण आयनिक बंधामध्ये बघितलं की त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होते, परंतु हा जो सहसंयुज बंध आहे त्याच्यामध्ये साधारणपणे इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होत नाही, परंतु इलेक्ट्रॉनच्या जोड्या तयार होतात. आणि इलेक्ट्रॉनच्या जोड्या तयार होऊन ही जी मूलद्रव्ये आहेत ते एकमेकांचे इलेक्ट्रॉन संरूपण पूर्ण करण्याचे काम किंवा त्यांची जी द्विष्टक किंवा अष्टक स्थिती जी आहे ती स्थिती पूर्ण करण्याचे काम करत असतात. म्हणजे जो आयनिक बंध आहे त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होते, परंतु जो सहसंयुज बंध असतो त्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होत नाही, परंतु इलेक्ट्रॉनच्या जोड्या तयार होतात. तर बघा, त्याऐवजी त्या अशा अणूंमध्ये इलेक्ट्रॉनचे संधान म्हणजेच शेअरिंग होते. संधान केलेले इलेक्ट्रॉन दोन्ही अणूंची सामायिक मालमत्ता झाल्यामुळे दोन्ही अणूंचे अष्टक किंवा द्विक स्थिती पूर्ण होते. त्यासाठी आपण बघूयात, पहिलं हायड्रोजनचं आपण उदाहरण घेऊयात. आता ह्याच्यामध्ये काय होतं तर संधान होतं. संधान म्हणजे काय होतं तर एकच गोष्ट दोघांनी वापरली जाते, दोघांकडूनही वापरली जाते, दोघांवर तिचे अधिकार दोघांचे तिच्यावर अधिकार प्राप्त होतात आणि ह्यालाच आपण संधान साधने असं म्हणू शकतो. म्हणून इथं संधान हा शब्द वापरलेला आहे. तर जसं आपण बघू शकतो की आयनिक बंधामध्ये जेव्हा इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होते तेव्हा ते इलेक्ट्रॉन परस्पर मालकीचे होतात, परंतु इथे असं नाहीये. इथं इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होत नाही, परंतु इलेक्ट्रॉनच्या जोड्या तयार होतात आणि या जोड्यांवर दोन्ही मूलद्रव्यांचा समान अधिकार असतो. त्याला आपण संधान असे म्हणतो. आणि त्यामुळं दोन्ही मूलद्रव्यांची द्विक व अष्टक स्थिती एकत्रित पूर्ण झालेली आपल्याला यामध्ये दिसून येते. तर त्याच्यासाठी एकदम एक सोपं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे हायड्रोजनचं. आता हायड्रोजनमध्ये माहिती आहे आपल्याला की हायड्रोजनचं जे उदाहरण आहे ते बघा, वहीमध्ये लिहून घ्या. H2 म्हणजेच काय तर हायड्रोजन मूलद्रव्य. आता हे हायड्रोजन मूलद्रव्यामध्ये कशा प्रकारे त्यानं त्याची द्विक स्थिती पूर्ण केली ते आपण बघूयात. तर हायड्रोजन तयार होण्यासाठी दोन मूलकांची आवश्यकता असते हायड्रोजनच्या. तर आता हे पण इथे एक काढूयात. याच्यामध्ये एक आणि आता आपल्याला माहिती आहे हायड्रोजन हा अधातू आहे. तर अशा प्रकारे हे त्याची रचना आहे. आणि जेव्हा ह्याच्यामध्ये
सहसंयुज बंध तयार होतो तेव्हा हे कसं दिसतं बघा. अशा प्रकारे हायड्रोजनची रचना होते आणि याच्यामध्ये जे 2 इलेक्ट्रॉन्स उपलब्ध असतात ते आपल्याला अशा प्रकारे इथे दिसून येतात आणि याच बंधाला आपण सहसंयुज बंध म्हणतो. इथे नाही बघा, समजा ह्या हायड्रोजननं जर ह्याला इलेक्ट्रॉन दिला तर याच्याकडे काही शिल्लक राहणार नाही, जर याने ह्याला दिला तर याच्याकडे पण काही शिल्लक राहणार नाही. मग हे दोघं काय करतात तर ह्यांच्यामध्ये एक प्रकारची सेटलमेंट होते की तुझा एक इलेक्ट्रॉन मी वापरतो, माझा एक इलेक्ट्रॉन तू वापर. मग याच्यावर काय होतं तर हे दोन्ही एकमेकांचे इलेक्ट्रॉन वापरतात आणि इलेक्ट्रॉन वापरून इथे ही इलेक्ट्रॉनची जी जोडी तयार होते याच्यामध्ये जो बंध होतो त्यालाच आपण सहसंयुज बंध असे म्हणतो. आणि या सहसंयुज बंधामध्ये इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होत नाहीत, तर दोन्ही मूलद्रव्य जे आहेत ते एकमेकांचे इलेक्ट्रॉन वापरून त्यांची द्विक किंवा अष्टक स्थिती जी असते ती यशस्वीपणे पूर्ण करतात. मग इथं आपला हायड्रोजनचा एक मूलद्रव्य किंवा मोलॅक्यूल तयार झालेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आपण अजून एक उदाहरण घेऊया, पाण्याचं उदाहरण बघूयात. जे आपलं पाणी हे मूलद्रव्य आहे आपल्याला माहीत आहे. H2O म्हणजे आपण पाण्याचे एक उदाहरण घेऊया. ही उदाहरणं सुद्धा तुम्हाला परीक्षेत विचारली जातात आणि त्यांचे तुम्हाला इलेक्ट्रॉन संरूपण सुद्धा व्यवस्थितपणे करता आलं पाहिजे. तर आता बघा पाण्याचं इलेक्ट्रॉन संरूपण कसं असेल. तर आता आपण काय करणार, हायड्रोजनची आपल्याला संयुजा माहिती आहे 2, ऑक्सिजनची पण 2 आहे, परंतु त्याच्यामध्ये हायड्रोजनचे ऑक्सिजनचे एक इलेक्ट्रॉन आपण पाण्यात एक अणू वापरतो आणि हायड्रोजनचे 2 अणू आपण वापरतो. तर बघा जसं आपण मगाशी हायड्रोजनचं काढलं तसंच पुन्हा काढूया. हे एक हायड्रोजन, त्यानंतर इथं आपण ऑक्सिजनचा काढणार आहोत O2. ह्याच्या पहिल्या कवचामध्ये 2 आणि दुसऱ्या कवचामध्ये 6. आणि पुन्हा आपण इथे हायड्रोजन काढणार आहोत. तर आता काय होईल सांगा. आता हा जो हायड्रोजनचा एक अणू आहे तो या ऑक्सिजनच्या रेणूसोबत सहसंयुज बंध करणार आणि ह्या हायड्रोजनचा पण इकडे येऊन सहसंयुज बंध तयार करणार. मग यांच्या सहसंयुज बंधाने कोणतं रसायन तयार होतं तर पाणी हे आपलं संयुग तयार होईल. तर इथे बघा कशा प्रकारे तयार होईल. समजा इथे आपण ऑक्सिजन घेतला, ठीक आहे, त्याच्या पहिल्या ह्याच्यामध्ये 2 आणि इथे 1 2 4 हायड्रोजन इथे 1 इथे 1. अशा प्रकारे आपल्याला ऑक्सिजनचं सुद्धा अष्टक पूर्ण झालेलं दिसून येतं आणि हायड्रोजन सुद्धा आपली द्विक स्थिती पूर्ण केलेली तुम्हाला या आकृतीमध्ये व्यवस्थितपणे दिसून येईल. तर पाण्यामध्ये काय केलं आपण, हायड्रोजनचे 2 अणू वापरले आणि ऑक्सिजनचा 1 अणू आपण वापरला. तर त्यावेळेस बघा जेव्हा आपण त्याचं इलेक्ट्रॉन संरूप बघितलं तेव्हा काय झालं तर या इलेक्ट्रॉन संरूपणाच्या स्थितीमध्ये इथे आपण हायड्रोजनकडे 1 अणू आहे आपल्याला दिसून येतं, या हायड्रोजनकडे सुद्धा 1 अणू आहे, म्हणजे यांची द्विक स्थिती पूर्ण नाही आहे आणि ऑक्सिजनला त्याची अष्टक स्थिती पूर्ण होण्यासाठी 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे. मग ते काय करणार तर ऑक्सिजन जो आहे ह्या शेजारील हायड्रोजनच्या अणूसोबत जोडी करून तो हायड्रोजनची द्विक तसेच स्वतःची अष्टक स्थिती पूर्ण करण्यास
मदत करतो। मग ह्यांच्यामध्ये जो सहसंयुज बंध निर्माण होतो त्याच्यामधून हे संयुग तयार झालेलं आपल्याला दिसून येतं। मग इथे तुम्ही बघू शकता या हायड्रोजनचा एक अणू ऑक्सिजनच्या एक अणूसोबत जोडी तयार करतो आणि या हायड्रोजनचा अणूसुद्धा ऑक्सिजनच्या एक अणूसोबत जोडी तयार करतो। त्यामुळे काय झालं तर इथे सहसंयुज बंध तयार झाला आणि या सहसंयुज बंधामुळे हायड्रोजनने त्याची द्विक स्थिती पूर्ण केली आणि ऑक्सिजनला सुद्धा त्याची अष्टक स्थिती पूर्ण करणे शक्य झाले। म्हणजे बघा आयनिक बंधामध्ये आपण काय करतो तर इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण करून मूलद्रव्याची द्विक व अष्टक स्थिती पूर्ण केली जाते। या उलट सहसंयुज बंधामध्ये आपण काय करतो तर सहसंयुज बंधामध्ये इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण न करता त्यांच्याशी जोडी साधून संधान साधून आपण मूलद्रव्यांची द्विक व अष्टक स्थिती पूर्ण करण्यासाठी मदत करत असतो। तर अशा प्रकारे अनेक जी मूलद्रव्ये आहेत त्यांचे संधान साधून आपल्याला सहसंयुज बंध तयार करता येतो। ह्यामध्ये आपण अजून एक उदाहरण बघूयात हायड्रोक्लोरिक आम्लाचं। जसं आपण पाण्याचं बघितलं तसं आपण हायड्रोक्लोरिक आम्लाचं सुद्धा बघूयात। त्यातील सहसंयुज बंध कशा प्रकारे दाखवला जातो ते आपण बघू। तर आपल्याला माहिती आहे आता हायड्रोजनचा H2 आहे बरोबर आणि क्लोरीनचे पण इथे हायड्रोजनचा एकच अणू वापरला गेला आहे। तर मग इथे कसं तयार होणार बघा, आपण पहिल्यांदा क्लोरीनचं घेऊया। क्लोरीनचं इलेक्ट्रॉनिक स्वरूपन अशा प्रकारे आहे 2 8 7। तर बघा आणि इथे आपण हायड्रोजनचं काढूयात H। आता आपल्याला काय तयार करायचं आहे हायड्रोक्लोरिक आम्ल। तर मग इथे काय होणार आहे बघा तर हायड्रोजन आणि इथं क्लोरीन। तर यांच्या सहसंयुज बंधातून आपल्याला हायड्रोक्लोरिक आम्ल तयार करायचं आहे। मग ते कसं होईल इथं आपण क्लोरीन काढूयात पुन्हा एकदा। पहिल्या ह्याच्यामध्ये 2 दुसऱ्या ह्याच्यामध्ये 8 1 2 3 4 5 6 7 8 आणि इथे 1 2 3 4 5 6 7 आले। आणि आपण आता हायड्रोजनकडून इथं आपण हायड्रोजन काढूया। हायड्रोजनकडे जो एक आहे तो अणू काय होईल तर इथे जोडला जाईल आणि अशा प्रकारे आपल्याला HCl हे संयुग यांच्या संधानातून तयार झालेला आपल्याला दिसून येईल। म्हणजे बघा इथं तुम्ही बघू शकता की इथे इलेक्ट्रॉनच्या संधानामुळे हायड्रोजनची सुद्धा द्विक स्थिती पूर्ण झाली आणि इथं यांच्या संधानामुळे क्लोरीनचं सुद्धा जे अष्टक आहे त्याचं जे शेवटचं कवच आहे ते सुद्धा आपल्याला पूर्ण झाल्याचं दिसून येतं। म्हणजे अशा प्रकारे सहसंयुज बंधाच्या मदतीने आपण इलेक्ट्रॉनचे संधान साधून किंवा इलेक्ट्रॉनच्या जोड्या बनवून सुद्धा विविध प्रकारचे संयुगे आणि त्यांच्यामधला बंध हा आपण दाखवू शकतो। तर आपण बघितलं की रासायनिक बंध एकूण 2 प्रकारचे आहेत। पहिला जो आहे तो आयनिक बंध। तर बघा आयनिक बंधामध्ये आपण बघितलं की परस्पर विरुद्ध प्रभार असलेल्या धन आयन व ऋण आयन यांच्यामधील विद्युत आकर्षण बलामुळे तयार होणाऱ्या बंधाला आपण आयनिक बंध असे म्हणतो आणि आयनिक बंध हा ज्या संयुगांमध्ये दाखवला जातो त्याला आयनिक संयुगी असे म्हणतात। दुसरा जो बंध आहे तो सहसंयुज बंध। त्याच्यामध्ये काय होतं तर सारखेच गुणधर्म असलेल्या मूलद्रव्यांच्या अणूचा संयोग होताना जो बंध तयार होतो त्याला आपण सहसंयुज बंध असे म्हणतो। तर सहसंयुज बंधामध्ये साधारणपणे इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होत नाही, त्याऐवजी त्याचे संधान साधून त्यांच्या जोड्या तयार केल्या जातात व एकमेकांना मदत करून त्यांची मूलद्रव्ये आपली द्विक व अष्टक स्थिती पूर्ण करू शकतात। अशा प्रकारे आपण अनेक उदाहरणं सुद्धा तुम्ही तुमच्या होमवर्कमध्ये सोडवू शकता। आणि येथे आपला रासायनिक बदल व रासायनिक बंध हा पाठ संपलेला आहे। याचा तुम्ही नोट्ससुद्धा तुम्हाला पुरवल्या जातील, त्याचा तुम्ही अभ्यास करू शकता। धन्यवाद।